भगवते वासुदेवाय. श्लोक 14 ते 16. यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदान् लोकान् नमलान् प्रतिपद्यते. रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. कर्मणः सकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम्. शब्दार्थ. मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकात जातो. रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो. तसेच तमोगुण वाढला असता मेलेल्या माणसाला किडा, पशु, पक्षी इत्यादींचा जन्म मिळतो. सात्विक कर्माचे सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ आहे. राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान आहे. भावार्थ. पोलीस पकडेल, दंड होईल म्हणून बहुतेक वेळा नियम पाळले जातात. समाजातही आपण समारंभात गेलो तर लोक आपल्या आनंदात कार्यक्रमात सहभागी होतील असा विचार केला जातो. लोकांना वाटते आपण दुसऱ्याच्या घरी गेलो की त्यालाही आपल्याला बोलवावे लागेल म्हणून जे घरी आलेले चालतील अशाच लोकांच्या घरी जातात. आपण लोकांची मदत घेतली तर आपल्यालाही मदत करावी लागेल म्हणून ज्यांची मदत करायला आवडेल अशाच लोकांची मदत घेतात. माणसाचे मन खरोखरच अनाकलनीय विचार करत असते. आपण वागतो त्याचा परिणाम काय होईल, आपण कसे आहोत, आपल्याला काय हवं आहे हे बरेचदा माणसाला कळत नाही. म्हणून आधी वागण्याचे रज, तम, सत्व असे प्रकार सांगितले. प्रत्येक प्रकाराचे फळ काय? आपण विशिष्ट परिस्थितीत घरात जन्म घेतो ते येथे सांगितले आहे. सात्विक माणूस धर्मश्रद्धा असलेल्या, शारीरिक कष्ट कमी असलेल्या समाधानी कुटुंबात जन्म घेतो. राजस माणूस ज्या घरात पैशाला, संपत्तीला महत्त्व आहे अशा घरात जन्म घेतो. तमोगुणी माणसाला मनुष्य जन्म न मिळता पशुचा जन्म मिळतो. तिघेही दुसऱ्या जन्मात साधना करू शकतात. प्राणी साधना करू शकतात, करतात हे सत्य आहे. प्राण्यांनाही आकलन शक्ती असते. या जन्मात वागले ते आवडत असेल तर निसर्ग मानतो आणि ज्याला जे हवे ते मिळेल या नियमानुसार पुढचा जन्म त्याप्रमाणे मिळतो. यात चांगले वाईट, चूक बरोबर किंवा शिक्षा हे स्वरूप या घटनांना नाही. हे फक्त फळस्वरूप प्राप्त होते. भीती दाखवायला हे सांगितले नाही कारण सर्व निर्मिती देवाची आहे, तो त्यात भेद करत नाही. माणूस ठरवतो श्रीमंत घर मिळाले तर बरे. प्राण्यांच्या जन्मापेक्षा गरीब मनुष्य परवडला. काही जण म्हणतात की प्राणी झालो तर बरे, मग ते तसे घडत जाते. कुत्र्याचा जन्म असेल तरी एक गाडीतून फिरतो आणि एक रस्त्यावर राहतो, हा फरक आहे. वाघ असेल तर एक पिंजऱ्यात आणि रानात राहतो. त्यामुळे प्राणी असो किंवा माणूस, प्रारब्ध प्रत्येकाला असतेच. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. श्लोक 17 आणि 18. सत्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. शब्दार्थ. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून निसंशयपणे लोभ, तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही उत्पन्न होते. सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकात जातात.
रजोगुणात असलेले पुरुष मध्य लोकात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक, पशु इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात. भावार्थ: ज्ञान म्हणजे माहिती. माहीत असलेल्या गोष्टींना व कौशल्यांना ज्ञान म्हटले जाते. मग ज्ञान आणि विद्या, शिक्षण यात फरक काय? शिक्षणामुळे आपल्याला अग्नी म्हणजे आग कळते. चटका म्हणजे काय हे अनुभव आल्यावर कळते, हे झाले ज्ञान. सात्विक माणूस असे ज्ञान मिळवत जातो, शिकत जातो. शिक्षणाचा उपयोग करायला शिकवते ते ज्ञान. फळ तर आधीही खालीच पडत होते. फळ खाली पडते हे झाले शिक्षण. त्यामागे गुरुत्वाकर्षण आहे, हे मिळवलेले ज्ञान. ही विचारांची ताकद असते. ज्ञानामुळे माणूस प्रगल्भ होतो. सात्विकतेमुळे माणसाची जिज्ञासा वाढते. तो कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने बघतो, म्हणून त्याला त्रास होत नाही. त्याची शक्ती योग्य जागी वापरली जाते. उठायला उशीर झाला तर वेळेवर पोचता येत नाही, हे झाले ज्ञान. सात्विक माणूस हे लक्षात ठेवतो. लवकर उठणे आपली जबाबदारी मानतो आणि त्यामुळे लवकर उठतो, आवरतो. राजस माणूस घाई गडबडीत आवरून उशिरा का होईना पोचतो. तामस माणूस म्हणतो जाऊ दे, असेही मी गेलो नाही तरी काही फरक पडत नाही, झोप तरी पूर्ण होऊ दे. असा त्रिगुणांचा फरक असतो, म्हणून माणसे वेगळी वागतात. सात्विक माणसाची प्रगती होते, तो विचारपूर्वक नेटाने काम करतो. राजस वृत्ती असेल तर फायदा होईल म्हणून तरी माणूस काम करतो. त्याला त्या कामाच्या गाभ्यापर्यंत पोचता येत नाही. तामस माणसाला सगळ्याचाच निरुत्साह आणि कंटाळा असतो. कशाला करायचं आणि सुखाचा जीव दुःखात घालायचा असा विचार करून तो आराम करत राहतो. कशाला म्हटलं की मग उत्तर नाही हेच येतं. मग योग्यता असूनही मागे राहतो. कसली माहिती नाही, काम नीट करत नाही म्हणून प्रगती नाही, या गोष्टीचाही राग येतो. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.